राधे राधे सगळ्यांना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी राजेंद्र दादा तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बाप्पांचं आगमन झालेलं आहे सगळीकडे. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. हा, सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. हो, सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर सगळीकडे आपले बाप्पांचं आगमन होत आहे. सगळीकडे ढोल ताशा नगाडे यांचं स्वागत करताय. मस्त आवाज येतो. हो, तर सकाळी पहाटे नाही म्हणता येणार, सकाळी जरा लवकरच उठलोय, 8-8:30 वाजताच. कारण की सगळीकडे बाप्पांचं हे चालू होतं, आगमन चालू होतं. तर मिंचो, सगळीकडे बाप्पांचं आगमन चालू होतं. तर आज आपण तुम्ही ऐकूच शकता, ढोल ताशांचा आवाज येतोच आहे, गणगणाट येतोच आहे. तर मस्त आता आपली सकाळ झालेली आहे. मस्त पूजा वगैरे केली आपण, सगळी देवपूजा. सायलीने इकडे आपल्याला कॉफी ठेवले, म्हणजे दूध घेतले, आता त्यात कॉफी टाकेल. आपण थोडं कॉफी पिऊन घेऊ. अजून आपलं कामं पण झाली. हा, अरे वा. तर सायलीची कामं झालेत, आता ती जाणार आहे मम्मीकडे पळत पळत. तिकडेचे पप्पांचे व्हिडिओज नाहीतर काहीतरी घेईल आगमनाचे, बरोबर ना? हो, आमच्याकडे गल्लीत भरपूर गणपती येतात. हा, आमच्या चाळीमध्ये. अरे वा. मग आता सायली जाईल त्याच्या मम्मीकडे. त्यांच्या इथं चाळीत भरपूर सारे गणपती बाप्पा येतात. मग आता तिकडे जाईल, ती तिकडचे व्हिडिओ वगैरे काय असेल ते घेऊन येईल. परत आपल्याला एडिटिंग कधी करायची, एडिटिंगला टाईम आहे अजून. तोपर्यंत आपले दुसरी कामं करून घेऊ. बघू आज बाप्पा म्हणजे कुठे जाता येतंय का बाप्पांसाठी. आणि मग हायच आपले व्हिडिओज, डेली व्लॉग. तर फ्रेंड्स, मी आता चालले मम्मीकडे. हे मगाशी बोलल्याप्रमाणे आमच्या म्हणजे सोसायटीमध्ये आजूबाजूला भरपूर जास्त गणपती आहेत, म्हणजे बऱ्याच घरामध्ये गणपती आहेत. मग ते दरवर्षी लग्नाच्या आधी मजा मस्ती ते सगळं असतं. त्यामुळे मग हे मला कधी अडवत नाहीत, तू जा, तुला जायचं आहे, मजा कर, सगळं कर. म्हणून मग आता मी आणि मिंचू निघाली आहे. आज मम्मीकडे मोदक वगैरे आहेत, कारण मम्मीकडे गणपती नसतो, आमच्याकडे गावाला गणपती असतो. पप्पा गावी गेलेत, पण मम्मी इकडे सगळं बनवते देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. मग आता हे थोड्या वेळाने येतील, म्हणजे आत्ताशी 11:30 झालेत. आज कामं पण लवकर झालेत है ना. पण मग हे येतील जेवण व्हायच्या टायमाला. मी यांना सांगितलंय या, तुम्हाला मी फोन करेन तेव्हा मग हे येतील. आणि मनाची आज आंघोळ झाली माझ्या. तर मनाला काहीतरी वरती असं पाखरू वगैरे फिरत असताना दिसलंय. तर मना झाली अनकॉन्शियस, म्हणजे ती सारखी ते म्याव म्याव करते. अनकॉन्शियस ना, काही अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध पडले नाही मग काय बोलतात, येड्यागत करते बोल ना. अनकम्फर्टेबल, सॉरी. तर ती घाबरली आहे. तर सॉरी फ्रेंड्स, हसू नका मला, पटकन बोलले मी. आता कशाला, मग काही काय तर मग आता निघते, तिकडे जाते. आणि मला ना सारखंही असं करण्याचा काय प्रॉब्लेम आहे ना, त्या प्रेग्नन्सीमध्ये मी खूप नोटीस केले की मी सारखी अशी करते आणि हे मला ओरडत असतात. तर खरंच आहे असं काय होतं का, म्हणजे एखाद्या आपल्याला ह्या सगळ्या प्रवासामध्ये एखादी सवय लागते का? तर फ्रेंड्स, आपण चाललोय थोडं बाहेर कामासाठी, बॅग वगैरे घेऊन. याला उशीर होईल भरपूर, 5:30-6 वाजतील, सांगता येत नाही. तर आता चाललोय आपण थोडा वेळ बाहेर. हे सायलीकडे द्यायचं आहे मम्मीला तिच्या. आता जातो तिकडे, जेवतो आणि मग तिकडून निघतो पुढे जायला. आणि बघू, काही एक गोष्ट आहे सायलीसाठी आणायची. अरे काय झालं, काही गोष्ट आहे सायलीसाठी आणायची, ती आपण आणू आणि मग भेटू. तर आपण जेवून वगैरे आपण निघालो. आता बाहेर जायला थोडं अंधेरीला जायचं काम आहे. आता जातो, बघू, ट्रेनने जावं लागेल. काम झालं तर तुम्हाला भेटतोच. Meanwhile, तर फ्रेंड्स, मी आली होती मम्मीकडे. आमच्याकडे दरवर्षी नगरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत असतं. तर यावर्षीसुद्धा मी मैत्रिणींसोबत गणपतीच्या आगमनाला आली होती. मस्तपैकी बेंजोही वाजत होता आणि मस्तपैकी गणपतीचं आगमन पावसानेही केलं होतं. पाऊस पडतोय ना. तर आता तुम्ही इथे बघू शकता, गणपती बाप्पाला त्यांच्या स्थानावर विराजमान करण्यासाठी आमच्या नगरातली मग सगळी मंडळी घेऊन जात होती.
One eternity later. तर फ्रेंड्स आता चालू आहे आपण बाहेरून मस्त सगळं एक गोष्ट आणायची होती ती आपण घेतले. तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की सायलीचा फोन खराब झाला होता. तर तिच्यासाठी आपण हे घेऊन आलो आहे. याचं कवर जुनाच आहे म्हणजे हा घरीच होता फोन आपला. ह्याला सरळ केला आपण आणि मोठी गोष्ट आणल्या आपण. ॲक्शन कॅम आणलाय बघू शकता. DJIचा ॲक्शन कॅम आणि हे सगळं ॲक्सेसरीज आहेत. ॲडव्हेंचर कॉम्बो. तर आता पहिले आता देवासमोर ठेवू. पहिले पूजा वगैरे करून घेऊ आणि मग तुम्ही दाखवेल तुम्हाला याचे फुटेजेस कसं काय काय काय. ह्याच्यामध्ये ना ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये सेल्फी स्टिक येते. ही सेल्फी स्टिक म्हणजे लाईक ही स्टिक येते आणि ह्यामध्ये 3 बॅटऱ्या आहेत. 1 2 3 बॅटऱ्या. मेन युनिट. परत हे क्लिप्स आहेत. ह्या 2 मॅग्नेट क्लिप आहेत. ह्या मेन आहेत. ह्या 1 नंबर क्लिप्स आहेत. आणि आता मस्त पहिले देवाला पूजन वगैरे घेतो म्हणजे दाखवतो. तर फ्रेंड्स आपली लक्ष्मी पूजते पहिले आपल्या कॅमेराला. अरे मिंचू बाबा आमचा. थांब 1 मिनिट सोडतो खाली. त्याला नंतरला लाव. बिचारे आपली लक्ष्मीची हाईट पोचत नाही म्हणून आम्ही बघा काय घेतलं आहे. तिला सांगितलं हालू नको. ए पडू नको. दोन्ही स्वामींना लावलंय. एक स्वामी पुढे तर एक स्वामी मागे. आम्हाला त्यांनी येते खाली प्रोटेक्ट केलंय. काय नाही हो. येते खाली द्या इकडे. त्या लक्ष्मीला हात लावायला घ्या. आम्ही खाली घेतो हे. आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने असंच आमचे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करत राहा, शेअर करत जा, जेणेकरून आम्ही जे जे काही करतोय तुम्हाला आमचं डेली लाईफ दाखवण्यासाठी त्यासाठी त्याला आम्हाला सक्सेस भेटू द्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्या मागे राहू द्या आणि आम्हाला लवकरात लवकर सक्सेस मीन्स आम्ही ज्या गोष्टींची स्वप्न बघतोय ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही मदत करा. तुमचा एक हातभार लावा. तर आता आम्ही चाललोय, निघालो. आता वाजले 8:30. यश जिथे म्हणजे क्लासला जातो ना त्या दादाच्या घरी असतात 1.5 दिवसाचा गणपती आणि तो ढोहाळे जेवणाला आवर्जून म्हणजे त्याच्या घरी बोलवलं होतं. तर तोही आला तेव्हा त्याने आम्हाला इन्व्हिटेशन आवर्जून दिलं आहे की तुम्ही दोघं पण म्हणजे ह्याला गणपतीला या ना. तर म्हणून मग आता वाजलेत चाललो आहे आता तिकडेच. तर तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते गणपती कसा आहे. ठीक आहे. आता आल्यावर पण भेटते. तर आता आम्ही निघालो आहे गाडीवर. गाडी आहे 10च्या स्पीडला. आता काय करणार, जाणं तर भाग आहे. गाडी पण दुसऱ्याची. गाडी पण दुसऱ्याची आहे. गाडी घेऊन इथे रस्त्याला पण ट्रॅफिक आहे. गणपती बाप्पा अजून पण येत आहेत आहे ना. हो. नवीन कॅमेराने मी आता सेफली बसली आहे. ते मला व्यवस्थित नेतात दरवेळी. नवीन कॅमेराने व्हिडिओ शूट करते मी. थोडंसं अनकम्फर्टेबल फील होत आहे पण ठीक आहे. थोड्या 2-3 दिवसाने यूज टू होऊन जाईल आहे ना. तर आता आपण आलोय काजूवाडीमध्ये. बघू किती शकता छान केलंय ना डेकोरेशन इकडे. लाइटिंग वगैरे. लाइटिंग आणि लाईट म्हणजे गणपती बाप्पा आलाय तर किती पॉझिटिव्हिटी आहे सगळीकडे रस्त्याला ना. याचा हॉर्न पण आहे. मला वाटलं हॉर्न नाही याचा हॉर्न पण आहे. हे हेवी ड्रायव्हर लोकांची गाडी आहे. तिला अंडर एस्टिमेट नका करू. आपल्यासारख्यांची गाडी नाही है ना. इकडे काय मेळा भरलाय. वाव किती छान डेकोरेशन केलं. अरे माझ्या पायाला लागलं असतं म्हणजे चपलीला लागलं. ना आता आमचे मेंबर आले तर आम्ही सगळे जाणार आहे. खूप खूप धन्यवाद. हे यशची पूर्ण फॅमिली. चल नाचतोय तू. आली
हा रोहित दादा ना, हा यशचा दादा, हा यशचा दादा. किती छान बसवलाय ना गणपती. ना आता जागा असेल तर काय किती आहे ना हे झाले नाही तर हा ती कंटाळली आहे तर तिला बाहेर यायचं असेल. नाही नाही खाली सोडली तर मग ती त्रास देईल. ती बाहेर निघणार डायरेक्ट फ्री करायचं ना तर इकडे बाहेर कर करूया का तिथे. पळणार पण नाही कुठून ते. मिंचू भैया हा मिंचू आमचा, तिला खेळायचंय, ती पळतीये. घेताय मम्मी, मी घेऊ का. हाय हाय मिंचू मागे कुठे आलाय बाबू. मागे बघ. ओके नाही सॉरी. मिंचू माझा कंटाळणार नाही, तो माणसं बघून हे करेल ना. पाया पडून ते आता फिरवत आहेत, मी तोपर्यंत पाया पडून घेते गणपती बाप्पाच्या. मस्त बसवलाय ना गणपती. मिंचू पाया पडून घे ना. हा मग तुम्ही कॅमेरा करा. मम्मीचं आणि आजीचं चाललंय पाया पडणं. मी घेते. यश इकडे ये जरा. यश गेला बाहेर. तो झोपलाय बस काय नाही दाखवेल आता. ते तुझा निलूचा शूट करून देतो. चला तुम्हाला मी माझा ॲग्वाना दाखवतो. हा आहे आमचा निळकंठ. दादा निघालो घरी जायला. जेवलो वगैरे, जरा जास्तच लेट झाला त्यामुळे मग आजी आणि यश आणि मम्मी थांबली आहे. आम्ही निघालोय जाण्यासाठी. आता घरी जाऊन भेटते, कारण गोळ्यांचा टाईम वगैरे पण झालाय. तो मी सोन्यापेक्षा सगळं मस्त गणपतीच्या पाया वगैरे पडली. मस्त गणपती होता. व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला है ना. आता निघतो आम्ही. तर घरी गेल्यावरच भेटते आता, कारण थोडा पाऊस पण येतोय. तर मग घरी गेल्यावरच भेटते. तर फ्रेंड्स आत्ताच आपण आलेलो आहे घरी. सायली पण आहे. मस्तपैकी आलोय आता. हां बाप्पा मस्त होता ना. एक नंबर होता. तर आता मस्तपैकी झोपायची तयारी करतो. मिंचू बघा आपला तिथं लय वैतागलेला, भरपूर वैतागला होता. वैतागला म्हणजे आधी ती खेळत होती भरपूर, पण तिथे काय झालं, तिथे होतं हे काय बोलतात सरडा होता एवढा मोठा. त्यांना दिसणार ना तो टाकला. हा तुम्हाला व्हिडिओ मध्ये ऍड करतीलच किती मोठा होता. आणि हिला बघा भूक लागली आणि ही त्याच्यापाशीच जायला मागत होती. एक मिनिट माझी मना घेऊ द्या मला मनाला भूक लागली. तर मग ही तिथेच जात होती आणि माझं काय काहीच राहत नव्हतं. मी बोलली मला सोडा, मी जाते तिकडे. ते हे मला बोलले नाही जात तू बस. म्हणजे थांबा मला जायचंय. आणि मग मी जाऊन बघून आले. मग मंचाला बघितली. मी तो कशा होता तिथं, तो सांग. मस्त होता. बघते बघा आमची मंचू. भूक लागली तिला, भूक लागली तिला. आता सायली तिला चारेलच. तर हा ब्लॉग आपण इथं संपूया. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.